आज आपण बघणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन. तर याच्या पहिले आपण काय-काय बघितलेलं आहे. तर याच्या पहिले आपण इतिहासाची साधने तुमचा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर आपण युरोप आणि भारत तुमचा हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर तुमचा ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा चॅप्टरसुद्धा कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर 1857चा स्वातंत्र्य लढा. तर या सर्व चॅप्टरचे रिव्हिजन लेक्चर्स, त्याच्यानंतर वन शॉट आणि त्याच्यानंतर जे कंप्लीट लेक्चर आहे तेच मी अपलोड केलेले आहे या चॅनलवरती. तर तुम्ही ते बघू शकता. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण सुरुवात करणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन या तुमच्या चॅप्टरला. तर इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तर काय झालं? इंग्रजी शिक्षणाचा जो प्रसार होता, तो आता भारतात होण्यास सुरुवात झाली. तर त्याच्या प्रसाराबरोबर म्हणजे त्याच्यासोबत काय झालं, नवे विचार आले. जी नवीन इंग्रजांची जी शिक्षण पद्धती होती ती आली. त्याच्यासोबत नवे विचार आले, नव्या कल्पना आल्या, नवीन तत्त्वज्ञान आले, नवीन फिलॉसॉफीज ज्या होत्या त्या भारतात इंट्रोड्यूस होण्यास सुरुवात झाला. याचा प्रसार झाला म्हणजे हे सर्व पसरलं. तसेच पाश्चिमात्य विचारसुद्धा भारतामध्ये आले. त्यांची संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. तर यांचीसुद्धा भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाला. तर काय झालं, इंग्रजांच्या विचार, इंग्रजांची संस्कृती याची जाणीव जी होती, ती ज्याची ओळख जी होती ती भारतीयांना होऊ लागली. समाजाच्या सामाजिक व धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रे होती, ही सर्व भारतीय बघू लागले आणि त्यांचीसुद्धा बघू लागले, की पाश्चिमात्य देशामध्ये कसे आहे आणि भारतामध्ये काय आहे. तर भारतीयांना सुद्धा वाटू लागले, की यांच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण भारतीय कल्चरमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा घ्याव्या. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च निष्ठेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. म्हणजे काय, आता चौकस व चिकित्सक वृत्ती म्हणजे काय? सर्वात पहिले तर आपण हे समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. चौकस व चिकित्सक वृत्ती म्हणजे काय? अशी वृत्ती म्हणजे कोणतीही गोष्ट, घटना, माहिती किंवा मत आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी त्याचा तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे विचार करण्याची वृत्ती. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही अशीच स्वीकारत नाहीये. तुम्ही विचारतात, की याच्यामागे तर्क काय आहे? याच्यामागे याचं रिझन काय आहे? जसे सायन्स करतं. चिकित्सक वृत्तीची वैशिष्ट्य म्हणजे काय? प्रश्न विचारण्याची सवय. तुम्ही विचारता, की हे काय आहे? ही प्रथा, ही रूढी मी अशीच मानून घेणार नाही. याच्यामागचं कारण मला माहीत पाहिजे. पुरावे व तथ्यांतर यावर विश्वास ठेवणे. याचे पुरावे काय आहे? याचे तथ्य काय आहे? त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. तर्कशुद्ध विचार करणे म्हणजे पूर्णपणे त्याला धरून विचार करणे, की ही गोष्ट अशी आहे, तर मी याच्यावर विश्वास का बरं ठेवू आणि याच्यामागचं कारण काय असू शकतं? त्याच्यावरती खूप जास्त विचार करणे आणि त्याला तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यासणे, त्याचे पुरावे आणि त्याचे तथ्यसुद्धा अभ्यासणे. पूर्वग्रह व अंधश्रद्धा टाळणे. तर कोणी तुम्हाला म्हटलं, की ही एक गोष्ट आहे आणि ही तुम्हाला मानावी लागणार आहे, तर तुम्ही त्याला प्रश्न विचारत आहात, की ही गोष्ट मी मानू तर याचे तथ्य काय आहे? याचे पुरावे काय आहे? पण तो म्हणत आहे, की सर्व जे पहिले लोकं होते, तर ते लोकं ही गोष्ट मानत होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा मानावी लागेल. तसा पूर्वग्रह टाळणे. अंधश्रद्धा टाळणे. अंधश्रद्धा टाळणे म्हणजे काय? तर अंधश्रद्धा म्हणजे काय? तर अंधश्रद्धा म्हणजे कोणतीही गोष्ट मानून घेणे. त्याचा तर्कशुद्ध पद्धतीने ना विचार करणे, ना त्याच्या पुरावे पाहणे, ना त्याचे तथ्य पाहणे. तशीच गोष्ट आहे, कोणी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही मानून घेतली. बस अंधश्रद्धा यालाच म्हणतात. तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा टाळणे आणि त्याचाही तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणे, पुरावे आणि तथ्यावर विश्वास ठेवणे. त्याच्यानंतर विविध मतांचा आदर करून योग्य निष्कर्ष काढणे. विविध मतांचा आदर करणे म्हणजे काय? तर ही जी गोष्ट आहे, ही खूप जास्त इम्पोर्टंट आहे. विविध मतांचा आदर करून योग्य निष्कर्ष काढणे. तर कोणी तुम्हाला म्हणत आहे, की ही गोष्ट मी याच्यासाठी मानतो. कोणी तुम्हाला म्हणत आहे, ही गोष्ट याच्यासाठी मानत नाही. पण तुम्ही आहात आणि तुम्हाला डिसाईड करणं आहे, की तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे, की ही गोष्ट तुम्हाला मान्य नाही आहे. पण तुम्ही दोघांचाही मताचा आदर करत आहात. तुम्हाला समजा ही गोष्ट मान्य आहे. तुम्ही हे डिसाईड केलेलं आहे, की आता मी ही गोष्ट मानणार आहे. पण तुम्ही याच्या मताचा आदर तुम्ही करत आहात, की तू हे मानत नाही, तर याची काही कारण असू शकते. त्याच्यानंतर नवीन माहिती स्वीकारण्याची तयारी. तर नवीन माहिती स्वीकारण्याची तयारी म्हणजे काय? तर एक गोष्ट आहे जी तुम्ही मानतात आणि एक गोष्ट आहे जो कोणी मानत नाही. तर तो तुम्हाला सांगत आहे, की ही गोष्ट मी का बरं मानत नाही आणि ती गोष्ट न मानण्याचे त्याच्याकडे पुरावे आहेत, तथ्य आहे आणि तुम्ही जे त्याला प्रश्न विचारत आहात त्याचीही तो उत्तरे देत आहे आणि त्याचा आदर करणे. तो जी नवीन माहिती तुम्हाला देत आहे, की तू ही गोष्ट का बरं मानत नाही? त्याच्या नवीन माहिती स्वीकारण्याची तयारी ठेवणे. त्याची नवीन माहिती तुम्ही स्वीकारेन ना, की त्याला भांडणे, की तू ही गोष्ट का बरं मानत नाही? मी तुला ही गोष्ट मानायला लावेल. तर यालाच म्हणतात नवीन माहिती स्वीकारण्याची तयारी ठेवणे. यालाच म्हणतात चिकित्सक पद्धतीने विचार करणे. चौकस व चिकित्सक वृत्तीचा यात अभाव कसा आहे? तर अंधश्रद्धामध्ये तर चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव आहेच. त्याच्यानंतर जातीभेद. तर जातीभेद म्हणजे काय? तर जातीवरून भेदभाव करणे. उच्च निष्ठेच्या भ्रामक कल्पना. भ्रामक म्हणजे काय? जे की असा भ्रम आहे, जे की आहे. म्हणजे काय? तर भ्रामक म्हणजे काय? तर अशी एखादी गोष्ट जी असल्याचा तुम्हाला भ्रम आहे. जसे तुम्हाला एखाद्या वेळेस
आवाज आल्यासारखा होतो, पण तो आवाज कोणी तुम्हाला देत नाही, फक्त तुम्हाला आल्यासारखा होतो, तर तो होता भ्रम. तर यालाच म्हणतात भ्रामक. ज्या कल्पना, अशा कल्पना ज्या की भ्रामक आहे, ज्या रिॲलिटीमध्ये त्याचं काहीच घेणं-देणं नाही, ते फक्त भ्रामक आहे. तुम्हाला फक्त असं वाटतंय हे, तर याला म्हणतो आपण भ्रामक कल्पना. तर जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना. उच्च-नीच म्हणजे कोणी माणूस कोणाच्यापेक्षा वरती आहे, कारण की त्याची जात वरची आहे. कोणी माणूस कोणाच्यापेक्षा खाली आहे, कारण की त्याची जात खालची आहे. तर अशा प्रकारचे जे भारतीय होते त्या काळामध्ये अशा प्रकारचा जातीभेद करत होते. तर माणसाला माणसाच्या प्रतीने, माणसाला माणूस म्हणून बघण्याची जी वृत्ती होती ती भारतीयांमध्ये नव्हती. पण जे युरोपामध्ये प्रबोधन युग आलं होतं, त्याच्यामध्ये ही जी वृत्ती होती याचा खूप जास्त विकास झाला होता. तर माणसाला माणूस म्हणून न बघणे, पण जातीभेद करणे, उच्च-निचतेच्या भ्रामक कल्पना पाळणे, या सर्वांमधून आपल्याला दिसतं की चौकस व चिकित्सक वृत्तीचा यात अभाव आहे. चौकस व चिकित्सक वृत्ती म्हणजे काय? एक प्रश्न विचारणे, प्रश्न करणे, की ही गोष्ट अशी आहे, तर ही का बरं आहे? आणि या गोष्टीला असं बनवण्यासाठी काय पूरक ठरलेलं आहे? तर याच्यामधून आपल्याला दिसतं चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव, की चौकस व चिकित्सक वृत्ती जी आहे तिचा खूप जास्त यामध्ये अभाव आहे, की अंधश्रद्धा पाळल्या जात आहे, रूढीप्रियता पाळली जात आहे, जातीभेद केला जात आहे, उच्च निष्ठेच्या भ्रामक अशा कल्पना केल्या जात आहे. याच्यामधून आपल्याला दिसतं, की चौकस व चिकित्सक वृत्तीचा यात खूप जास्त अभाव आहे. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. सुशिक्षित समाज म्हणजे काय? आता भारतीय समाजामध्ये जे लोकं इंग्रजी शिक्षणाच्या पद्धतीवर शिकत होते, त्या काळामध्ये इंग्रजांचे जे प्रबोधन युग होते युरोपातील, त्यांच्याबाबत त्यांना माहिती होती. तर अशा लोकांना जी होती आता या मागासलेपणाची, या चौकस व चिकित्सक जो वृत्ती होती, याचा जो अभाव आहे, याची जाणीव होत गेली. तर देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजाला दोष व अनिष्ट वृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. तर काय होतं त्या काळामध्ये? तर देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी, आपल्या देशाचा विकास करण्यासाठी भारतीय समाजाला दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून, दोष व अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे काय? तर दोष म्हणजे अंधश्रद्धा पाळणे, रूढी परंपरा, जातीभेद, अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे सती प्रथा. तर अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथाचे निर्मूलन करणे, तर आणि ह्या अनिष्ट प्रथा जाऊन काय आणणे? मानवता. माणसाला माणसाच्या प्रतीच बघणे, त्याच्यानंतर समता, सर्वांमध्ये समानता आणणे, बंधुता, भाईचारा आणणे, या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. जेव्हा या तत्वावर समाज आधारित असतो, तर त्या समाजामध्ये काही अनिष्ट अशा प्रवृत्ती नसतात, दोष नसतात, त्याच्यानंतर अंधश्रद्धा त्या समाजामध्ये नसतात, रूढीप्रियता नसते. त्या समाजामध्ये चिकित्सक वृत्ती असते, की कोणतीही गोष्ट आहे तिला मांडण्यासाठी प्रश्न विचारले जातात. तर या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता आता भारतीयांना, जे सुशिक्षित होते, त्यांना वाटू लागली. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तर हे जे सुशिक्षित विचारवंत होते, म्हणजे जे शिकलेले होते आता, ज्यांनी हे मागासलेपण बघितले होते भारतीय समाजामध्ये, ते लोकांना जनजागृती करू लागले लोकांमध्ये, की तुम्ही चौकस व चिकित्सक दृष्टीचा विकास करा. तुम्ही अंधश्रद्धा मानणे टाळा, त्याच्यानंतर रूढीप्रियता तुमची टाळा. या ज्या अनिष्ट सतीसारख्या प्रथा आहे, या बंद करा. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. तर यालाच आपण काय म्हणतो? भारतीय प्रबोधन. कशाला म्हणतो? तत्कालीन म्हणजे त्या काळातील. ज्या काळामध्ये भारतामध्ये खूप जास्त चिकित्सक व चौकस वृत्तीचा अभाव होता, अंधश्रद्धा खूप जास्त मानल्या जात होत्या, जातीभेद खूप जास्त होता, भारतीय समाजामध्ये दोषसुद्धा होते. तर अशा टाईमाला अशा अशा टाईममध्ये जेव्हा काही विचारवंतांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृती सुरू केली, की ते लिहित होते पेपरामध्ये आणि तशा प्रकारे ते लोकांना समजून सांगत होते, की या गोष्टी तुम्ही करणे टाळा आणि चौकस व चिकित्सक दृष्टी जी आहे ती तुमची जास्त डेव्हलप करा. आपण भारतीय प्रबोधन असे म्हणतो. तर त्याच्यानंतर आपण एकदा परत त्याला बघून घेऊया. इंग्रजी शिक्षणाचा जो होता प्रसार झाला भारतामध्ये, त्यामुळे नवे विचार आले, नवे कल्पना आल्या, नवे तत्त्वज्ञान आले. तर भारतीय हे जे नवे विचार, नवे कल्पना, नवीन तत्त्वज्ञान होते, हे बघू लागले आणि भारतातील जे विचार होते, जे तत्त्वज्ञान होते, हे सुद्धा बघू लागले. जेव्हा त्यांनी या दोघांना कंपेअर करून बघितले, तर त्यांना समजले, की भारतीय जो समाज आहे, याच्यामध्ये खूप जास्त मागासलेपणा आहे. त्याच्यानंतर खूप जास्त चौकस व चिकित्सक दृष्टिकोनाचा जो आहे तो अभाव आहे. याच्यामुळे लोक रूढीप्रियता, जातीभेद मानत आहे. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर सुशिक्षित जो समाज होता, जो आता शिकलेला होता, त्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करणे तर खूप जास्त गरजेचे होते. त्याच्यानंतर त्यांनी मानवता, समता, बंधुता अशा समाजाचे स्वप्न बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृतीसुद्धा करण्यास सुरू केली. त्यालाच आपण म्हणतो भारतीय प्रबोधन. तर आता आपण पुढे बघूयात, की या प्रबोधनामुळे पुढे काय काय झाले.